मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 23 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए माणिकराव कोकाटे, ऑप्शन बी धनंजय मुंडे, ऑप्शन सी जयंत पाटील, ऑप्शन डी जितेंद्र आव्हाड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए माणिकराव कोकाटे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली आहे? ऑप्शन ए गृह, ऑप्शन बी पर्यटन, ऑप्शन सी महसूल, ऑप्शन डी ऊर्जा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महसूल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारत सरकारने जाहीर केलेल्या इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र 2021च्या तुलनेत किती चौरस किलोमीटरने वाढले आहे? ऑप्शन ए 1550, ऑप्शन बी 1445, ऑप्शन सी 1340, ऑप्शन डी 1345. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1445. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणाच्या हस्ते डेहराडून येथे इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023चे प्रकाशन करण्यात आले आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी भूपेंद्र यादव. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भूपेंद्र यादव. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, ऑप्शन बी रंजन कुमार, ऑप्शन सी संतोष अजमेरा, ऑप्शन डी धनंजय चंद्रचूड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी संतोष अजमेरा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील वन आणि वृक्ष क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? ऑप्शन ए 26.70, ऑप्शन बी 25.17, ऑप्शन सी 24.50, ऑप्शन डी 23.15. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 25.17. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे? ऑप्शन ए मिझोरम, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मिझोरम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार महाराष्ट्र राज्यात किती चौरस किलोमीटर वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? ऑप्शन ए 60,780, ऑप्शन बी 63,455, ऑप्शन सी 66,670, ऑप्शन डी 65,383. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 65,383. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. गेल्या किती वर्षात कुवेत देशात दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 43, ऑप्शन सी 45, ऑप्शन डी 47. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 43. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025चे यजमानपद देण्यात आले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष हे क्षेत्र आहे? ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. जीएसटी परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए गंगटोक, ऑप्शन बी इफाड, ऑप्शन सी दिसपूर, ऑप्शन डी अगरतळा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अगरतळा. त्यानंतरचे प्रश्न क्रमांक 14. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए सौदी अरेबिया, ऑप्शन बी कुवेत, ऑप्शन सी UAE, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कुवेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या देशाने 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए म्यानमार, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बांगलादेश.
नंतरचा प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 23 डिसेंबर, ऑप्शन बी 25 डिसेंबर, ऑप्शन सी 24 डिसेंबर, ऑप्शन डी 21 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 23 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहे? ऑप्शन ए हर्षवर्धन पाटील, ऑप्शन बी जयंत पाटील, ऑप्शन सी बाबासाहेब पाटील, ऑप्शन डी दिलीप वळसे पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बाबासाहेब पाटील. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी राज्य उत्पादन शुल्क, ऑप्शन सी जलसंपदा, ऑप्शन डी ग्रामीण विकास. याचा आन्सर आहे ऑप्शन बी राज्य उत्पादन शुल्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी लडाख, ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.